मित्रांनो नमस्कार। 1857 साली आपल्या देशात फार मोठा उठाव झाला आणि त्या उठावानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता देशातून नाहीशी झाली। त्यावेळेला इंग्रजांना भारत समजून घ्यायचा होता। ब्रिटनच्या राणीच्या हातात तेव्हा सत्ता आली होती आणि त्यावेळेला भारत समजून घेण्यासाठी एक इंग्रज अधिकारी भारतात आला होता। त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव होतं जॉन स्टेच। त्यानं त्यानंतर भारताची भ्रमंती केली आणि एक पुस्तक सुद्धा लिहिलं, इंडिया बाय द स्टेच नावाचं। त्या पुस्तकात तो असं लिहितो की इथं मुळात भारत नावाचा देशच अस्तित्वात नाही। इथं वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात, वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात, अगदी राज्यानुसार भागाभागानुसार इथं भाषा बदलतात। इथल्या लोकांच्या राहणीमानात विविधता आहे, खाण्यात विविधता आहे, जगण्यात विविधता आहे आणि इतकं वेगळेपण असताना हा एकत्रितपणे देश कधी उभाच राहू शकत नाही। हा दुभंगेल, तुटेल, इथं दंगली होतील, मारामाऱ्या होतील, मात्र हा देश कधीच एकसंध राहू शकणार नाही। मात्र तरी सुद्धा स्वातंत्र्याची 75 वर्ष उलटून गेली, आपला देश एकसंध राहू शकला। याच्या पाठीमागचं कारण काय असेल तर याच्या पाठीमागचं एकमेव आणि अद्वितीय महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे या देशाला बांधून ठेवणारं संविधान। या संविधानामुळेच हा देश एकसंध उभा राहू शकला आणि हे करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। त्यामुळे त्यांचा अभिमान आपल्या सगळ्यांनाच वाटतो, त्यांचं कौतुक गौरव आपल्या सगळ्यांनाच आहे। देशाच्या संविधानाबद्दल सुद्धा आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे। मात्र आत्ता सगळ्यांना माहिती असेल तर परभणीत एक घटना घडतीये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पुतळ्याखाली असणाऱ्या त्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली गेली आणि त्या विटंबनेनंतर मात्र एकच काय तो आक्रोश सगळीकडून व्यक्त केला जातोय। हिंसा मोठ्या प्रमाणात परभणी असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उफाळून येताना दिसायला लागते। बाबासाहेबांना मानणारा एक अनुयायी वर्ग आहे, मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरलेला सुद्धा आपल्या सगळ्यांना दिसायला लागतो। आणि या सगळ्या घटना घडताना पाहिल्यानंतर खरंच बाबासाहेबांनी जो उद्देश पाहिलेला होता किंवा ज्या विचारांना हा देश एकसंध बांधण्यासाठी प्रयत्न केला होता तो खरंच आज पूर्णत्वास जातोय का, हा एक मोठा चिंतनाचा मुद्दा तुम्हाला आणि माझ्यासाठी सुद्धा गरजेचं आहे असं मला वाटतं। कारण असं म्हटलं जातं की एक कवी आहे की फार छान लिहितात ते की कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया, एक लड़का स्कूल के बाहर बैठकर इस देश का संविधान लिख कर चला गया। म्हणजे या देशाचं संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे निघून गेले असले तरी त्यांचे विचार या संविधानाच्या माध्यमातून पुढे पुढे जात होते, किंबहुना अनेक लोक ते घेऊन जात होते। हा देश एकसंध ठेवण्याचं काम आज हा संविधान करतोय आणि म्हणूनच आज हा संपूर्ण महाराष्ट्र असेल हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून सुद्धा ओळखला जातोय। फुले, शाहू, शिवशाहू, आंबेडकर, फुले, बाबासाहेब यांच्या सगळ्यांच्या विचारांचा वारसा आपण सगळेजण पुढे घेऊन जातोय। मात्र याच महाराष्ट्रामध्ये या ज्या काही घटना घडतायत ह्या मात्र मनाला खेद देणारे आहेत आणि त्यातल्या त्यात समाजाकडूनच नाही तर प्रशासनाकडून सुद्धा ज्या भूमिका घेतल्या गेल्या, म्हणजे आता सगळ्यांनी माध्यमं जर पाहिले असतील तर माध्यमांवरून टीका केल्या जात आहेत। सुषमा अंधारेंची वक्तव्य असू देत, जितेंद्र आव्हाडांची वक्तव्य असू, आपण सगळ्यांनी पाहिली असतीलच की ज्या पद्धतीनं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाबतीत जी घटना घडली, म्हणजे पोलिसांनी दंगली सदृश्य वातावरण झालं, लोक रस्त्यावरती उतरलेले होते, अनेक आंदोलकांना अटक केलेली होती। मात्र ही अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत असताना, न्यायालयीन कोठडी एखाद्या व्यक्तीला दिलेली असताना तिथं त्या व्यक्तीवरती मारहाण झाली अशा पद्धतीची वक्तव्य किंवा अशा पद्धतीची टीका केली जाते। फोटो दाखवण्याचं काम सुषमा अंधारेंनी केली माध्यमांच्या समोर। मग जर खरंच मारहाण झाली असेल तर ती इतकी अमानुष मारहाण होती का, आणि खरंच इतकी अमानुष मारहाण करणं एक प्रशासन म्हणून सुद्धा योग्य आहे का? कारण त्यांनी नावं सुद्धा काही PSI असतील किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत। जर खरंच असं घडत असेल तर हे प्रचंड खेदजनक आहे। म्हणजे एका बाजूला बाबासाहेबांचे विचार घेऊन जाणारा समाज चुकतोय का, तर साहजिकच आंदोलन आणि दंग करणं हे कधीच संविधानानं सांगितलेलं नाहीये। त्या संविधानानं शांतता, एकात्मता, एकता आपल्या सगळ्यांना सांगितलेली आहे। त्यामुळे दंगली होत असतील तर ते खरं कधीच त्याचं संविधानिक दृष्ट्या समर्थन होऊ शकत नाही। मात्र दुसऱ्या बाजूला प्रशासन सुद्धा जर अशा पद्धतीनं कायदा स्वतःच हातात घेत असेल आणि अशा पद्धतीनं जर खरंच मारहाण झाली असेल तर या घटनेचा प्रचंड निषेध होणं साहजिकच आहे। अनेक लोक या सगळ्या संदर्भाने समोर येत आहेत। मग RPI कडून रामदास आठवले सुद्धा वक्तव्य करताना आपल्याला सगळ्यांना दिसले असतील। ते म्हणतात की आम्ही सरकारला सांगणार आहे की हे चुकीचं झालेलं आहे, ज्यांनी हे अमानवी कृत्य केलेली आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी असं आम्ही मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील यांच्याकडे निवेदन करणारच आहे। आणि त्याचबरोबर त्या कुटुंबाला जे आज शहीद झाले असं म्हणू शकतो
शकतो अशा सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबांना 25 लाख रुपये देण्यात यावेत अशा पद्धतीची मागणी आम्ही करणार आहे असं रामदास आठवलेंनी सांगितलं. त्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक असेल, या सगळ्या गोष्टी घडल्या असतील. वंचितचे बाळासाहेब सुद्धा सगळ्यांसमोर आले, त्यांनी सुद्धा या घटनेचा निषेध केला आणि हे जे काही घडतंय याचा विरोध मोठ्या प्रमाणात केला गेलाय. दलित समुदाय असेल रस्त्यावरती उतरलेला आपल्या सगळ्यांना दिसतोय. मात्र एकीकडे महाराष्ट्रामध्ये सरकार बनतंय, शपथविधी होत आहेत, दुसरीकडे ईव्हीएम वरती सरकारचे काही नेते असतील टीका टिप्पण्या, सरकारच्या विरोधी नेते असतील, विरोधी पक्षातले टीका टिप्पण्या करताना दिसत आहेत. मात्र अशा सगळ्यांमध्येच घडणाऱ्या ह्या घटना असतील, दंगल सदृश्य घटना असेल, बीडमध्ये झालेली घटना असेल, या सगळ्याच हळहळायला लावणाऱ्या घटना आहेत. अशा पद्धतीनं महाराष्ट्राचा बिहार होताना आपण कदापि पाहू शकत नाही. किंवा ते होऊ नये याच्यासाठी प्रशासनानं सुद्धा काम करणं गरजेचं आहे. एक देशाचा नागरिक म्हणून, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, एक सजग नागरिक म्हणून आणि संविधानाच्या विचारानं चालणारा एक माणूस म्हणून आपण सगळ्यांनी या गोष्टींचा निषेध केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या घडूच नयेत याच्यासाठी आपणही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजेत. जितकं शक्य आहे आपण सगळ्यांनी सुद्धा संयम पाळावा. कुठलीही गोष्ट कायदा हातात घेऊन आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. याचा विचार सुद्धा प्रत्येकानं करावा अशी मी विनंती व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्या तमाम नागरिकांना करतोय. आणि प्रशासनाने सुद्धा कायद्याच्या चौकटीत राहून जे काही रवाई करत असतील, जर आंदोलनं होत आहेत, मोर्चे निघतायत आणि ते खरंच कायद्याच्या चौकटीत बसत नाही तर अटक करण्याचा अधिकार 100% प्रशासनाला आहे, तो केलाही पाहिजे. मात्र अशा पद्धतीनं अमानवी मारहाण जर होत असतील तर ती चुकीची आहे, हे करू नये. दोन्ही बाजूने, प्रशासन असू दे किंवा जनता असू दे, दोघांनी सुद्धा आपापल्या परीने योग्य भूमिका घेऊन एखाद्या गोष्टीचा विरोध करायचा आहे तर तो संविधानिक मार्गाने करता येऊ शकतो याची जाणीव ठेवून पुढं पावलं टाकली गेली पाहिजेत. असं म्हटलं जातंय की ती कृती करणारा, जो काही संविधानाची विटंबना वगैरे झाली ती करणारा व्यक्ती हा मनोरुग्ण आहे असं सुद्धा नंतर समोर येते. तो खरंच जर मनोरुग्ण असेल तर अशा एखाद्या मनोरुग्णाच्या वागणुकीनंतर अशा पद्धतीनं अनेक लोकांना त्रास होईल. अशा पद्धतीचं वर्तन योग्य आहे का याचा विचार झाला पाहिजे. आणि जर खरंच तो मनोरुग्ण नसेल आणि जाणीवपूर्वक त्या व्यक्तीनं तशी गोष्ट केली असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीवरती कारवाई होईल का, तर ती 100% होईलच. मात्र अशा वेळेला आपण समाज म्हणून या भूमिकांमध्ये उतरणं योग्य आहे का याचा विचार मला वाटतंय आपण सगळ्यांनी करावा. जे व्हिडिओ बघतायत त्यांना ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भाने काय वाटतं, अशा पद्धतीने कायदा हातात घेणं योग्य आहे का असेल तर साहजिकच तुमची मतं कमेंटमध्ये टाकू शकता. त्या मतांशी नक्कीच आम्ही समरस असू हा नंतरचा भाग, परंतु तुमची मतं टाकण्याचा या घटनेनं बाबासाहेबांनी तुम्हाला मला दिलेला सगळ्यात मोठा अधिकार आहे. आपण तो बजावत राहूच. मात्र या देशामध्ये संविधानाने हा चालणारा देश आहे, लोकशाही या राष्ट्रामध्ये आहे, लोकांचं राज्य, तुमचं माझं या लोकांचं राज्य इथं आहे आणि तीच लोकशाही अबाधित राहावी याच्यासाठी आपण प्रयत्न करूयात. भारतच राहू देऊयात, याचा पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका होऊ नये याची आपण सगळ्यांनी मिळून काळजी घेऊयात. ही जबाबदारी आता तुमची आणि माझी आहे. बाकी या घटनांवरती पुढे बोलत राहूच. मात्र या सगळ्या घटनांचा निषेध व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.